नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 10 अशा मिड कॅप स्टॉक्सबद्दल बोलणार आहोत, ज्यांचे शेअर म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये सेल केले आहे. तर चला बघूया कोणते आहे हे 10 मिड कॅप स्टॉक्स आणि यांचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये किती शेअर सेल केले आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये डिसेंबर 2024 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 65%, एफ आय एसची होल्डिंग आहे 2.59%, डी आय एसची होल्डिंग आहे 15.86% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 16.55%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये 267 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेडबद्दल. तर डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.28%, एफ आय एसची होल्डिंग आहे 14.13%, डी आय एसची होल्डिंग आहे 17.99% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 16.60%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये 262 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडबद्दल. तर डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 36.78%, एफ आय एसची होल्डिंग आहे 2.11%, डी आय एसची होल्डिंग आहे 4.55% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 51.25%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये 258 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.85%, एफ आय एसची होल्डिंग आहे 16.37%, डी आय एसची होल्डिंग आहे 13.58% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.21%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये 118 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया पेट्रोनेट LNG लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50%, एफ आय एसची होल्डिंग आहे 28.61%, डी आय एसची होल्डिंग आहे 11.10% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 10.29%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये 83 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 68.71%, एफ आय एसची होल्डिंग आहे 5.88%, डी आय एसची होल्डिंग आहे 6.39% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 19.01%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये 39 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया SJVN लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 81.85%, एफ आय एसची होल्डिंग आहे 2.42%, डी आय एसची होल्डिंग आहे 4.10% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 11.63%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये 31 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.22%, एफ आय एसची होल्डिंग आहे 3.10%, डी आय एसची होल्डिंग आहे 3.06% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 38.61%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये 20 लाख शेअर सेल केले आहे.
चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 64.31%, एफ आय एसची होल्डिंग आहे 1.40%, डी एसची होल्डिंग आहे 2.70% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 31.58% आणि या कंपनीचे सुद्धा म्युच्युअल फंडने जानेवारी 2025मध्ये शेअर सेल केले आहे, परंतु किती शेअर सेल केले आहे त्याचा डेटा अवेलेबल नाही. चला आता बोलूया एंडोरन्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 75%, एफ आय एसची होल्डिंग आहे 11.50%, डी एसची होल्डिंग आहे 11.74% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 1.75% आणि या कंपनीचे सुद्धा म्युच्युअल फंडने जानेवारी 2025मध्ये शेअर सेल केले आहे, परंतु किती शेअर सेल केले आहे त्याचा डेटा आतापर्यंत अवेलेबल नाही. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.